इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. नवीन अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकेही मिळणार आहे. पण हा बदल नेमका कधी होणार? अभ्यासक्रमात काय बदलणार आणि त्याचा विद्यार्थ्यावर आणि तसेच शिक्षकावर काय परिणाम होणार? चला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून घेऊया. पहिला प्रश्न येतो की नेमका बदल काय होणार आहे? महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अनुषंगाने शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार आहे. राज्याच्या नवीन अभ्यासक्रमात केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांची संकल्पना समज, कौशल्ये, व्यवहारिक ज्ञान आणि सर्वांगीण विकास यावर अधिक भर देण्याचा प्रयत्न आहे. मग आता दुसरा प्रश्न असा तयार होतो की कोणत्या इयत्तांचा अभ्यासक्रम बदलणार आहे? सर्व वर्गांचा अभ्यासक्रम एकाच वेळी बदलता येणार नाही. टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम लागू केला जात आहे. 2026-27 मध्ये म्हणजेच यावर्षी इयत्ता 2री, इयत्ता 3री, इयत्ता 4थी आणि इयत्ता 6वी या वर्गासाठी बदल करण्यात आलेले आहे आणि सर्वांकडे त्याची अभ्यासक्रम आणि त्याची पुस्तके पोहोचलेली आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येत आहे. यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2027-28 मध्ये इयत्ता 5वी, इयत्ता 7वी, इयत्ता 9वी, इयत्ता 11वी या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याचे नियोजन आहे. मग तिसरा प्रश्न येतो की नवीन पुस्तके जे काय आहे ते आता जी नवीन पुस्तके आहेत ते नवीन पुस्तके कोण तयार करणार? नवीन पुस्तके कोण तयार करणार? महाराष्ट्र मंडळाची म्हणजे महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत तयार केली जाणार आहे. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा संदर्भ घेत राज्याच्या गरजा, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि भाषा तसेच स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यासक्रम व पुस्तके तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. म्हणजेच महाराष्ट्रात एनसीईआरटी म्हणजे सीबीएसईच्या लेवलने अभ्यासक्रम येण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या गरजेनुसार पुस्तके तयार करण्यावर भर दिलेली आहे. अभ्यासक्रमात कोणता नेमका बदल कशासाठी होणार आहे? अभ्यासक्रमात नेमका बदल कशासाठी काय करायचं? आतापर्यंत शिक्षणामध्ये पाठांतरावर भर दिली जात होती. नवीन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट फक्त पाठ न करता त्यांना प्रश्न पडायला पाहिजे की हे असे का होते, याचा उपयोग कुठे होतो, आपण हे जे शिकलेलं आहे ते शिकलेलं प्रत्येक जीवनात कसे वापरू शकतो याचा विचार करता यावा, यावर भर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग आता प्रश्न राहतो की विद्यार्थ्यांना याचा अभ्यासक्रम काय, याचा फायदा काय होतो? नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला, समस्या सोडवण्याच्या कौशल्याला, सर्जनशीलतेला, संवाद कौशल्याला, व्यवहारिक ज्ञानाला अधिक महत्त्व मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच विविध उपक्रम, प्रकल्प आणि संकल्पनाधारित शिक्षणाला अधिक महत्त्व मिळू शकते. शेवटी प्रश्न येतो की इथे शिक्षकांची भूमिका काय असणार आहे? शिक्षकांची भूमिका ही बदलणार का? हो, अभ्यासक्रम बदलला की फक्त विद्यार्थ्यांची पुस्तके बदलून उपयोग होत नाही. शिक्षकांची अध्यापन पद्धतीही बदलावी लागेल. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आणि आवश्यक ते ब्रीज कोर्स देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यापूर्वी स्पष्ट करण्यात आले. म्हणून पुढील काळात शिक्षकांसाठीही एक मोठे आव्हान आणि संधी दोन्ही असणार आहे. मग इथं शेवटी प्रश्न येतो, पालकांनी काय लक्षात ठेवावे? पालकांनी नवीन पुस्तके आणि अभ्यासक्रमाबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही माहितीवर लगेच विश्वास ठेवू नये. शाळा, बालभारती किंवा संबंधित अधिकृत शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या माहितीमध्येच किंवा त्या माहितीला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन अभ्यासक्रम म्हणजे फक्त नवीन पुस्तक नाही, त्याच्यामध्ये शिक्षणाची पद्धतीही बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला माझा पूर्णपणे सहमत आहे, कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये थोडासा बदल व्हायला हवे होते, ती झालेली आहे आणि प्रयत्न सुरू आहे. तर मित्रांनो, इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून म्हणजेच पुढच्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तकांचा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मुलांची किंवा विद्यार्थ्यांची इयत्ता यापैकी कोणती आहे कमेंटमध्ये 5वी, 7वी, 9वी किंवा 11वी असे लिहा. आणि तुम्हाला आता बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीबद्दल काय वाटतं यासाठी सुद्धा तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करा. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी महत्त्वाची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण चॅनलमध्ये कायदेशीर माहिती, सरकारी योजना, सरकारी माहिती, सरकारचे जे काही बिल आहेत त्या सर्वांबद्दल माहिती देत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.